नमस्कार विद्यार्थी मित्र, आजच्या आपल्या तासाला प्रॅक्टिस सेट 1.1 सराव संच 1.1 मधील प्रश्न क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. तर बघा प्रश्न क्रमांक 3 काय आहे बघा. तर प्रश्न क्रमांक 3 आहे, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड which of the point is between the other two. If the points are not collinear, state so. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 काय बघा, खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर ते तसे का ते लिहा. तर ते तसे का ते आपण काय करायचंय, लिहायचं आहे. ठीक आहे. बघा सर्वांनी लक्ष द्या, हा प्रश्न सोडवण्यास मी सुरुवात करत आहे. तर यामध्ये पहिल्यांदा जे दिलंय ते लिहायचं आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल लिहिलेलं आहे बघा. काय काय दिलंय आपल्याला, डिस्टन्स ऑफ पी आर दिले किती 7. त्यानंतर डिस्टन्स ऑफ पी क्यू दिले किती दिलेलं आहे 10. त्यानंतर डिस्टन्स ऑफ क्यू आर दिलेला आहे किती दिलेला आहे तर 3 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 3. हे सगळं जे आहे हे गिव्हन आहे. गिव्हन म्हणजे काय, दिले आहे. आता सर्वात मोठे अंतर किती आहे तर 10. मग ते लिहितो बघा. डिस्टन्स ऑफ पी क्यू किती 10. नंबर देतो 1. आता उरलेल्या दोघांची बेरीज करतो. म्हणजे डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ पी क्यू. डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर. उरलेल्या दोघांची बेरीज करतो. मग डिस्टन्स ऑफ पी आर किती आहे 7 आणि डिस्टन्स ऑफ क्यू आर किती आहे 10. 7 अधिक 3 10. 7 अधिक 3 10. म्हणजे डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर किती 10. याला नंबर देतो 2. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड म्हणजे काय, 1 व 2 वरून. काय म्हणणार आहे रे, दोघांच्या राईट हँड साइड म्हणजे उजव्या बाजू कशा आहेत समान आहेत. म्हणजेच किती आहे 10 आहे. समान म्हणजेच किती आहे 10. अर्थातच डाव्या बाजू कशा असणार आहेत समान असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे तर डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर. म्हणजे पी क्यू च अंतर हे या दोघांच्या बेरजे एवढं येत आहे. जर पी क्यू असं जर असेल त्या कोणत्याही दोघांची बेरीज तिसऱ्या एवढी येत असेल तर मी काय म्हणणार आहे, पॉइंट्स पी. आता मध्ये कोणता बिंदू येणार तर इथं चेक करायचं पी आर आणि क्यू आर. त्यात कॉमन पॉइंट कोणता आहे आर आहे. म्हणजे आर पॉइंट मध्ये येणार. म्हणजेच मी काय म्हणणार आहे, पॉइंट पी आर क्यू आर कोलिनियर पॉइंट्स. म्हणजेच काय म्हणणार आहे, बिंदू पी आर क्यू हे एक रेषीय बिंदू आहेत. आणि परत मी काय म्हणणार आहे, आर कुठं आहे दोघांच्या दरम्यान आहे. कुठल्या दोघांच्या, पी आणि क्यू. म्हणून मी काय म्हणणार आहे, पॉइंट आर लाईज बिटवीन point P and point Q. म्हणजे बिंदू R हा बिंदू P व बिंदू Q
क्यू च्या दरम्यान आहे. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतोय, पी डॅश आर डॅश क्यू. म्हणजे मध्ये कोणता बिंदू येणार आहे, आर बिंदू येणार आहे. पी डॅश आर डॅश क्यू. अशा पद्धतीने हे आपण काय करू शकतोय, गणित उदाहरण आपण काय करू शकतोय, सोडवू शकतोय. काय विचारले तुम्हाला इथं, कोणत्या दरम्यान आहे हे ठरवा. एक रेषीय आहेत बिंदू, एक रेषीय आहेत म्हणून कोणता बिंदू मध्ये आहे ते ठरवलेलं आहे. लक्षात आलंय का? लिहून घ्या, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. यानंतर या प्रश्न क्रमांक 3 मधील मी दुसरं एक्झाम्पल पाहतोय बघा. काय दुसरं एक्झाम्पल, डिस्टन्स ऑफ आर्यस किती आहे, 8 आहे. डिस्टन्स ऑफ एसटी किती आहे, 6 आहे. डिस्टन्स ऑफ आरटी किती आहे, 4 आहे. हे सगळं जे आहे हे गिवन आहे. गिवन म्हणजे काय, दिले आहे आपल्याला. गिवन म्हणजे काय, दिले आहे. यानंतर सगळ्यात मोठं अंतर कोणतं आहे, 8. ते लिहितो बघा. डिस्टन्स ऑफ आर्यस किती आहे, 8. नंबर देतो 1. उरलेल्या दोघांची बेरीज करतोय बघा. उरलेल्या दोघांची बेरीज म्हणजे डिस्टन्स ऑफ एसटी प्लस डिस्टन्स ऑफ आरटी. डिस्टन्स ऑफ एसटी प्लस डिस्टन्स ऑफ आरटी. एसटी किती आहे, 6. आरटी किती आहे, 4. म्हणजे डिस्टन्स ऑफ एसटी प्लस डिस्टन्स ऑफ आरटी किती येतं रे, 6 अधिक 4 10. 6 अधिक 4 10. याला नंबर देतो 2. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड 1 व 2 वरून दोघांच्या उजव्या बाजू कशा आहेत बघा. एकाची 8 आहे आणि एकाची 10 आहे. समान आहे का, समान नाही, इक्वल नाही. म्हणून मी काय म्हणणार आहे बघा, डिस्टन्स ऑफ आर्यस आणि डिस्टन्स ऑफ एसटी प्लस डिस्टन्स ऑफ आरटी. हे समान नाहीत म्हणजे इज नॉट इक्वल टू. समान नाहीत म्हणजे इज नॉट इक्वल टू. आणि जर इज नॉट इक्वल टू आलं, समान आलं नाही, तर पॉइंट आर एस टी आर नॉट कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे बिंदू आर एस टी हे एक रेषीय बिंदू नाहीत. लक्षात आलं का? जर हे बिंदू एक रेषीय असतील तरच कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान म्हणजे बिटवीन आहे हे लिहायचं आहे. जर बिंदू एक रेषीय नसतील तर हे काय लिहायची गरज नाही. लक्षात आलं का? तर अशा प्रकारे आपण काय केलेला आहे, प्रश्न तिसऱ्यातला हा 2 नंबरचं उदाहरण पाहिलेलं आहे. आता या प्रश्न तिसऱ्यामध्ये एकूण तुम्हाला 6 उदाहरणं आहेत. या 6 उदाहरणामधील 4थं, 5वं, 6वं हे उदाहरण तुमच्या सिलेबस मधून काढून टाकले आहे. मात्र तुमच्या अधिक माहितीसाठी तुम्ही सोडवलं तरी चालू शकतं. म्हणजेच आता तुम्हाला या प्रश्नामध्ये एकच उदाहरण सोडवायचं आहे, ते म्हणजे कितवं, 3रं उदाहरण हे नियमातून सोडवायचं आहे. 2 उदाहरणं मी घेतलेले आहे. 3रं उदाहरण तुम्ही सोडवा तुमच्या वहीमध्ये आणि 4थं, 5वं, 6वं जे उदाहरण आहे हे तुम्ही तुमच्या एक्स्ट्रा नॉलेजसाठी तुम्ही सोडवू शकता. याच्यावर काय तुम्हाला प्रश्न विचारणार नाही परीक्षेला. ठीक आहे, लिहून घ्या. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4
म्हणजे क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. बघा काय आहे, ऑन ए नंबर लाईन, ऑन ए नंबर लाईन A, B and C are such that कसे आहेत ते, डिस्टन्स ऑफ AC is equal to 10, डिस्टन्स ऑफ CB is equal to 8, find distance of AB considering all possibilities, considering all possibilities. म्हणजे एका संख्या रेषेवर A, B, C हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ऑफ AC बरोबर 10, डिस्टन्स ऑफ CB बरोबर 8, तर डिस्टन्स ऑफ AB काढा, डिस्टन्स ऑफ AB काढा. सर्व पर्यायांचा विचार करा, सर्व पर्यायांचा विचार तुम्हाला करायला सांगितलेला आहे. बघा उत्तराला सुरुवात करतो. काय दिले ते लिहितो अगोदर. पहिल्यांदा डिस्टन्स ऑफ AC, डिस्टन्स ऑफ AC किती आहे 10, आणि डिस्टन्स ऑफ CB, डिस्टन्स ऑफ CB इज इक्वल टू किती 8. त्याला मी काय म्हणणार आहे, गिवन. गिवन म्हणजे काय, दिले आहे. गिवन म्हणजे काय, दिले आहे. ओके. ऑल पॉसिबिलिटीज म्हटले मी पहिला पर्याय वापरणार आहे. पर्याय 1 म्हणजे पॉसिबिलिटी फर्स्ट, पॉसिबिलिटी फर्स्ट. काय पहिला पर्याय आहे बघा, पॉइंट C lies between point A and B. म्हणजेच काय, बिंदू C हा बिंदू A व B च्या दरम्यान आहे, च्या दरम्यान आहे. याचाच अर्थ A डॅश C डॅश B दरम्यान आहे, म्हणजेच A डॅश C डॅश B. मग आता बघा मी काय म्हणू शकतोय, डिस्टन्स ऑफ AB, डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AC प्लस डिस्टन्स ऑफ CB, डिस्टन्स ऑफ CB. ओके. म्हणजे डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AC, डिस्टन्स ऑफ AC किती आहे 10, अधिक डिस्टन्स ऑफ CB किती आहे 8. म्हणजे डिस्टन्स ऑफ AB बरोबर 10 अधिक 8 किती 18, 10 अधिक 8 किती 18. ही पहिली पॉसिबिलिटी झाली. ही काय आली, पहिली शक्यता झाली. ओके. दुसरी काय शक्यता आहे बघा, पॉसिबिलिटी सेकंड, पॉसिबिलिटी सेकंड म्हणजे दुसरी शक्यता, पॉसिबिलिटी सेकंड. पर्याय 2. काय पर्याय 2, तर पॉइंट B lies between point A and C, point A and C. म्हणजे बिंदू B हा बिंदू A व C च्या दरम्यान आहे, म्हणजे मी काय लिहू शकतोय, A डॅश B डॅश C, A डॅश B डॅश C. म्हणजे मी इथं म्हणू शकतोय काय, तर डिस्टन्स ऑफ AC, डिस्टन्स ऑफ AC इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ BC, डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ BC. मग डिस्टन्स ऑफ AC किती दिलेला आहे 10 दिलेला आहे. किती दिलेला आहे 10. बरोबर. डिस्टन्स ऑफ AB काढायचं आहे आपल्याला, आणि डिस्टन्स ऑफ BC म्हणजेच डिस्टन्स ऑफ CB किती दिलेला आहे 8 दिलेला आहे. किती दिलेला आहे 8. मग या 10 मधून या अधिक 8 जे आहेत या साईडला आल्या वजा 8 झाले, बरोबर डिस्टन्स ऑफ AB, डिस्टन्स ऑफ AB. म्हणजे डिस्टन्स ऑफ AB बरोबर
10 वजा 8 किती येते उत्तर 2 येते. 10 वजा 8 किती येते डिस्टन्स ऑफ एबी. अशा पद्धतीनं हे दोन पर्याय आहेत, दोन शक्यता आहेत आणि ह्या दोन शक्यता म्हणजे दोन पर्याय आपण पाहिलेलं आहे. याच पद्धतीनं जर बिंदू ए हा बिंदू बी आणि सी च्या दरम्यान जरी घेतलं तर उत्तर काय येणार आहे हेच येणार आहे. म्हणजेच काय येणार आहे 2च येईल. हे तुम्ही पडताळ घेऊन बघा जरा बघूया आपण. कुठला बिंदू घेतलाय ए बिंदू घेतलाय म्हणजेच बीसी. बीसी बरोबर काय येणार आहे तुमचं बीसी बरोबर ए ला मध्ये घेतलंय बीसी बरोबर बी ए अधिक काय रे तर ए सी ए बी अधिक काय येणार आहे ए सी. मग बीसी आपल्याला माहित आहे की ते बीसी 8 आहे, ए बी किती आहे काढायचं आहे आणि ए सी किती आहे 10. 8 वजा 10 बरोबर ए बी म्हणजेच ए बी बरोबर किती -2. परंतु वजा 2 जे आहे ही वजा 2 नॉट रियल नंबर. ही वास्तव संख्या म्हणजे आपलं जे डिस्टन्स आहे आपण डिस्टन्स टिप लिहिली होती बघा त्यात काय म्हटलंय डिस्टन्स नॉट ए रियल नॉट निगेटिव्ह रियल नंबर. अंतर हे ऋण वास्तव संख्या नसते त्यामुळे ही पॉसिबिलिटी आपण काय करायचं आहे घ्यायची नाही. या दोन पॉसिबिलिटीज आपण काय करायचं आहे घ्यायच्या आहे. लक्षात आलंय का तुमच्या लिहून घ्यायचं आहे तुम्ही सर्वांनी हे उदाहरण. यानंतर या प्रॅक्टिस सेट 1.1 सराव संच 1.1 मधील 6वा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 6 स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला काय बघा इफ जर a डॅश b डॅश c अँड आणि लेंथ ऑफ AC इज इक्वल टू 11 लेंथ ऑफ BC इज इक्वल टू 6.5 then length of AB is equal to question mark. जर A dash B dash C आणि length of AC is equal to 11 length of BC बरोबर 6.5 तर length of AB काढायला सांगितले. आकृती काढायला सांगितली बघा. याच्यानुसार AC हा काय AC आहे ए आणि सी आणि या ए आणि सी च्या मध्ये कुठं तर काय आहे तर बिंदू बी आहे. बिंदू काय आहे बी आहे. ओके. मग लेंथ ऑफ एसी दिलंय बघा. लेंथ ऑफ एसी म्हणजे इथून इथपर्यंत अंतर दिलंय किती दिलंय 11 दिलंय 11. लेंथ ऑफ बीसी दिलंय किती दिलंय 6.5 दिलंय. लेंथ ऑफ बीसी दिलंय किती 6.5 आणि लेंथ ऑफ एबी काढायला सांगितलेलं आहे. लेंथ ऑफ एबी काढायला सांगितले. मग आपण कसं काढू शकतो बघा. लेंथ ऑफ एसी इज इक्वल टू लेंथ ऑफ एबी प्लस लेंथ ऑफ बीसी मग लेंथ ऑफ एसी किती आहे रे 11 आहे 11. लेंथ ऑफ एसी किती 11 इज इक्वल टू लेंथ ऑफ एबी आपल्याला काढायचं आहे बघा प्लस लेंथ ऑफ बीसी 6.5. लेंथ ऑफ बीसी किती आहे 6.5. ते प्लस आहे या साईडला आल्यावर काय होणार आहे मायनस होणार आहे. -6.5 इज इक्वल टू लेंथ ऑफ एबी. आता बघा आपल्याला या 11 मधून वजा करायचा आहे कुणाला 6.5. इथं पॉइंटच्या पुढं घर नाही इथं 0 देतो बघा. म्हणजे या 10 मधून इथला आजच्या गेला 10 मधून 5 गेले 5 राहिले. एक तिकडे गेले इथं पण राहिले 10 आणि 10 6 गेले किती 4. म्हणजे लेंथ ऑफ एबी किती आलं उत्तर 4.5. किती आलं उत्तर 4.5. आणि शेवटी उत्तर द्यायचं लेंथ ऑफ एबी इज इक्वल टू 4.5. लेंथ ऑफ म्हटलं की कॉमा द्यायचा नाही आणि डिस्टन्स ऑफ म्हटलं की कॉमा द्यायचा. लेंथ ऑफ एबी इज इक्वल टू किती 4.5. लक्षात आलंय का. हा आपण या ठिकाणी काय घेतलेला आहे पहिला प्रश्न. कशामधील प्रश्न क्रमांक 6 मधील हा पहिला प्रश्न घेतलेला आहे. लिहून घ्यायचा आहे तुम्ही.
यानंतर आपण या प्रश्न क्रमांक 6 क्वेश्चन नंबर 6 मधलं थर्ड एक्झाम्पल पाहणार आहे. तिसरं उदाहरण. इफ जर x डॅश y डॅश z लेंथ ऑफ xz 3√7 लेंथ ऑफ xy √7 देन फाइंड लेंथ ऑफ yz. बघा x, y, z आहे. ठीक आहे. xz दिलाय, xz दिलेला आहे तुम्हाला. किती दिलेला आहे xz? तर 3√7 दिलेला आहे बघा. त्याचबरोबर लेंथ ऑफ xy दिलंय, किती दिलंय? √7 दिलेलं आहे, √7. आणि तुम्हाला हे yz काढायचं सांगितले. काय काढायचं सांगितले? yz. त्यासाठी काय करायचं बघा. लेंथ ऑफ xz इज इक्वल टू लेंथ ऑफ xy प्लस लेंथ ऑफ yz xz किती आहे? 3√7 आहे. 3√7 इज इक्वल टू लेंथ ऑफ xy किती? √7 प्लस लेंथ ऑफ yz. That is 3√7 minus √7 is equal to length of yz. That is length of yz is equal to काय आहे? दोघांच्यात √7 कॉमन आहे, तो बाहेर काढला. √7 बाहेर काढलेला आहे. इथं राहिला 3 मायनस, इथं काहीच राहिलं नाही. काहीच नाही म्हणजेच किती असतो? 1. म्हणजे 3 minus 1 2 √7 पुन्हा झालंय लेंथ ऑफ yz. म्हणजेच लेंथ ऑफ yz इज इक्वल टू 2√7. लेंथ ऑफ yz बरोबर 2√7. इथे काय झालं? उत्तर झालेलं आहे. लक्षात आलंय का तुमच्या सर्वांच्या? तर अशा तऱ्हेने आज या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 1.1 सराव संच 1.1 पूर्णपणे संपलेला आहे. यामधील चौथा प्रश्न जो आहे, पाचवा प्रश्न जो आहे हा तुमच्या सिलेबस मधून काढून टाकलेला आहे. त्यामुळे तो आपण घेतलेला नाही. आपण पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 6वा, 7वा असे सर्व प्रश्न घेतलेले आहेत. हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या काय करायचंय? सोडवून घ्यायचे आहे. लक्षात आलं? आणि जी उदाहरणं सोडवायला सांगितली आहेत ती तुम्ही सोडवून मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून काय करा, मला पाठवा. मी ती बरोबर आहेत का चुकीची आहेत ते तुम्हाला सांगतो, रिप्लाय देतो. ओके, धन्यवाद.